काय सीन झालाय ऍक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण तर आलो इथे मुंबई 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 कहाँ जाना? लद्दाख? हा लडाख श्रीनगर होते आम्ही उभे इथे आता ही तिसऱ्यांदा मी व्हिडिओ चालू केली पण या मुलांमुळे हा कावा आणि खरंच कावा एक नंबर आहे. हे बघा हे आहे ना बोटवाले आपला शिकारा जो चालवतोय त्याने अर्चनाला गिफ्ट दिलंय आणि चांगला 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 हे बघा मित्र टॅक्स अजून तर आपल्याला अजून मोठा पल्ला का हे बघा मित्रांनो यांची घरं वगैरे जी आहेत ना ही सगळी अशी लोटस लेक. दिस इज कॉल्ड. आपण फ्रूट चाट घेतलाय आणि पाठी मागे बरोबर सनसेट होतोय. हे बघा ना शुभप्रभात मित्रांनो. आपण बघा आता या हॉटेलच्या बाहेर आहोत. ॲक्च्युली हॉटेल इतकं खास नव्हतं त्याच्यामुळे मी काय आतून दाखवलं नाही तुम्हाला. आणि आता आपण आहोत उधमपूरमध्ये. उधमपूर शहरात घुसण्याचं एकच कारण होतं आपला चैन. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. चैन आपली अख्खी ड्राय झाली आहे. हे बघून बघा टायर पण नाही फिरत आहे. त्याच्यामुळे हायवेला कुठेतरी थांबणं आणि रात्री अंधार भरपूर होता इकडे. त्याच्यामुळे विचार केला की कुठेतरी आपण स्टे करूया सगळ्यात बेस्ट. कारण 180 किलोमीटर आपल्याला जायचं होतं. आपण आरामात रात्री निघून गेलो असो पण चैनचा इश्यू झालेला. चैन जास्तच आवाज करत होती. आता चैनला काय करूया ल्यूप करूया क्लीन करूया तिला आणि मग निघूया. कारण हार्डली आपण 2 वाजेपर्यंत पोचून जाऊ. तर चला चैन पहिली क्लीन करूया आणि मग ल्यूप करूया. मित्रांनो हे बघा किती काळं काळं पाणी झालंय पूर्ण. आणि चैन बघा आता किती क्लीन झालं. आता मस्तपैकी याला ल्यूप करूया म्हणजे चैनचा आवाज नाही येणार. चैन क्लीन झालं. मस्त पाण्याने वॉश पण केलं आपण. चैन एकदम मस्त आता क्लीन झाली आहे. आता आपण ल्यूप करूया आणि थोडा वेळ सेटल व्हायला देऊया. कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी सेटल व्हायला देऊया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव शिव शंभो. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आज आपण थोडा रेस्ट करूनच निघालोय कारण मोस्टली आपली आता 184 किलोमीटरची जर्नी आहे. 2:30 वाजेपर्यंत पोचू. कारण काल डिहायड्रेशन भरपूर झालेलं त्याच्यामुळे आणि रात्री हॉटेल शोधायला पण बराच वेळ गेला. बाय बाय उधमपूर. आपण हायवेवरती जाऊ. NH 244A असं त्या हायवेचं नाव आहे. आणि खरंच एक नंबर हायवे बनवला. श्रीनगरपर्यंत जो हायवे आहे. काल रात्री राईड करायला इतकी मजा आली. ॲक्च्युली चैनचा जर आवाज आला नसता ना तर आपण अजून म्हणजे रात्री श्रीनगरला पोचलो असतो. पण थोडा विचार केला की श्रीनगरला रात्री जाण्यात काय अर्थ आहे. एक चैनचा तो इश्यू झालाच पण अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे आता डेमध्ये आपल्याला हायवे घाटी डोंगर सगळं आपल्याला बघायला मिळेल. तो डायलॉग आहे ना काय झाडी काय डोंगर एकदम ओकेमध्ये. तर मेडिकलवाल्याशी बोलताना असं कळालं की इकडे 2 दिवस जरी ऊन पडलं ना आणि गरम झालं तर तिसऱ्या दिवशी 100% पाऊस पडणार. कारण काल इकडे टेम्परेचर 32 डिग्री होतं आणि आज बघा क्लायमेट एकदम ढगाळ आहे. आणि आज पावसाचे थोडेसे चान्सेस दिलेले होते. एक 30-40% प्रिडिक्शन. हे बघा काय झाडी काय डोंगर एकदम ओके मध्ये. बघा ना हे बघा. आणि तिकडे अजून माहोल वेगळा झाला. म्हणजे पुढे आपल्याला कदाचित पाऊस मिळेल. आणि पाऊस पण इकडे पडतो तो काश्मीरी पाऊस बोलतात ना एकदम थेंब 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 एकदम स्लो मोशन मध्ये. रेन शॉवर कसं असतं आपलं. आपल्या घरचा शॉवर तरी फास्ट आहे त्याच्यापेक्षाही स्लो पाऊस असतो.
पण तुम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करता ना त्यावेळेला लोकलला थोडंसं कनेक्ट व्हा, म्हणजे तुम्हाला इकडच्या गोष्टी जाणून घ्यायला मिळतील. ॲक्च्युली काय आहे ना, जिथे जिथे आपण जातो ना, ज्या स्टेटमध्ये जातो तिकडे लोकलला कनेक्ट होणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला हे बघा, कुलचा इकडची स्पेशालिटी आहे ना कुलचा वगैरे, आणि जेवण खरंच इथे छान असतं. काल पण आम्ही हॉटेलवरती ज्या थांबलेलो आता, तिकडे जेवण छान होतं. रूम बरोबर नव्हतं पण जेवण छान होतं, कारण त्याने AC सांगून पण त्याची AC वर्किंग करत नव्हती, लाईट सारखी सारखी जात होती, कारण इकडे लोड शेडिंगचा इश्यू आहे. मित्रांनो, आपण आलो बाहेर आणि हायवेला कनेक्ट होऊ आता. तसे ह्याच रोडने काल आपण खाली उतरलेलो आणि आता इथूनच वरती जायचं आहे आपल्याला, आणि समोरच हायवे आहे. आणि इथे एक आहे, समजा जर कोणाला राईटला जायचं असेल किंवा लेफ्टला जायचं असेल, हे लोक आपल्यासारखे इंडिकेटर देत नाहीत, डायरेक्ट घुसतात. त्याच्यामुळे थोडंसं बघूनच हे करा, कारण काल जम्मूमध्ये जाताना जवळजवळ 50 किलोमीटर इतका त्रास झाला, कारण लोक लेफ्टला निघून जायचे, नो सिग्नल. कोण राईटला निघून जात आहे, नो सिग्नल. हायवेला पण सेम तसंच. बरं आहे ते बघा, कशी डोंगरावरती बसलेली डबल टिबल माळ्याची, 2-2, 3-3 माळ्याची घरं आहेत, कडक. हे काय नेचर झालंय तिकडे ते बघा. सेम लोणावळा आणि महाबळेश्वर फील येतं इथे. आपल्या कोसमामध्ये किती सगळे व्ह्यू येतोय माहित नाही, पण या डोळ्याच्या नजरेने नजर हटत नाही, काय व्ह्यू आहे. आणि हे बघा ना, लँडस्लाइड इतक्या मोठ्या प्रमाणात होता तिथे. हे बघा बघा, तिकडे अख्खं पूर्ण तो स्ट्रक्चर खाली आलाय. खरंच काय ना, कॅमेरा बंदच करायची इच्छा नाही होत. ते बघा ना, समोर वरती काय दिसतोय नजारा. आणि आता टोल रोड लागणार आहे, आणि हा वरती नजारा बघा. ऍक्च्युली मी 3 ठिकाणी ट्राय करत होतो ड्रोन उडवायचा, पण रिस्ट्रिक्शन्स आहेत, माहीत नाही, त्याच्यामुळे मी नाही उडवत आहे. कुठेतरी आपण होल्ड करू आणि कन्फर्म करू की ड्रोन उडवू शकतो का. श्यामाप्रसाद मुखर्जी टनेल आहे हा, आणि बघा काय सुंदर असा टनल. गोष्ट दाखवतो, टनल अजून संपला नाही, अजून चालू आहे टनल. आणि टनलच्या आतमध्ये कसं मार्किंग केलेलं असतं की जेणेकरून कळेल की टनल किती किलोमीटरचा. हे बघा इथे दिसतंय 8 आणि खालती 400 लिहिलेलं आहे. तर आतापर्यंत 8 किलोमीटर आपण आलोय, आणि 8 किलोमीटर 8.4 किलोमीटर आपण आलेलो आहे, म्हणजे दिला. हे बघा 860 600 म्हणजे 600 मीटर. आणि असा हा 8वा पडाव होता, म्हणजे 8 किलोमीटर. म्हणजे सुपर, म्हणजे 8 किलोमीटर आपण टनल मध्येच आहोत अजून. हे बघा 8,800 9 किलोमीटर. हो सुपर यार, खरंच. जो कोणी ह्या संकल्पना मांडली असली टनलची, खरंच एक नंबर केलाय काम. हे बघा ना, आणि टनल क्रॉस केल्यानंतर पण काय भारी वाटतं, आणि अजून डोंगर वरती 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 चाललेलं आहे. आणि इकडे हा टोल दुसरा लागला. आणि अमरनाथ यात्रेसाठी पण लोक इकडनंच जात आहेत, तर बऱ्याचशा गाड्या अमरनाथ यात्रेला चाललेल्या आहेत. बाबा बर्फानी. खरं यार, आयुष्यामध्ये जशी आपण आहे ना पंढरपूरची वारी करतो ना, तसं लडाख वारी प्रत्येक रायडरने केली पाहिजे. कारण जर तुम्ही बाईक लवर आहात किंवा रायडिंग करत असाल ना, तर मी गेली 4 वर्ष प्लॅन करतोय, पण दर वेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स व्हायचे, आणि डिले व्हायचं, पोस्टपोन व्हायचं, पण कॅन्सलच व्हायची ट्रिप. मस्तपैकी आता कुठेतरी आपण मस्त व्हॅलीच्या कुठेतरी खायला थांबूया, आणि आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट कुठच्या तरी पेट्रोल पंपवरती, कोणत्या तरी पेट्रोल पंपवरती हवा भरायची आहे. तर आपण हवा भरून घेऊया. खालती रिव्हर बघा काय भारी आहे, आणि फ्लो सगळा त्या बाजूला चाललेला आहे.
मित्रांनो थोडं थांबलोय आपण हवा चेक करण्यासाठी, कारण गेली 4 दिवस झाले आपण राईड करतोय आणि किलोमीटर 2500 किलोमीटर आपले होतील आणि आपण हवा कुठेच चेक केली नव्हती. आणि थोडा टायर पार्टचा थोडा आपटतोय आणि त्या टायरला क्रॅक पण गेले आहेत, ते पण मी दाखवेन तुम्हाला पुढे जाऊन. हे बघा मी तर क्रॅक्स, अजून तर आपल्याला अजून मोठा पल्ला काटायचा आहे, म्हणजे अजून 2000 किलोमीटरची जर्नी करायची आहे आपल्याला. तर लडाख इकडनं 550 किलोमीटर आहे आणि हे चेन ल्यूप केलेलं मॉड्यूलचं अजून एक आपल्याला कदाचित घ्यावं लागेल. पुढच्या टायरची पण कंडिशन बघूया. थोडी चुकी झाली, अमृतसर सोडलं त्याच वेळेला. हां, ह्याला पण क्रॅक्स पडत चाललेत. हे बघा, काय नाही, सिरीज संपल्यानंतर आपण टायर असे पण चेंज करणारच होतो, कारण वाराणसी आणि हे सगळं आपण महाकुंभ केलेलं याच टायरवरती. आणि लडाख पूर्ण सिरीज झाल्यावरती आपण टायर चेंज करून टाकूयात. तर आपण हवा भरून घेतले, पैसे देऊया ना. भरल्यानंतर आता बघा चांगला म्हणजे बॅलन्स मिळाला गाडीला. त्याच्यामुळे मी जी चूक केली होती नका करू. ॲटलिस्ट 1000-1500 किलोमीटर म्हणजे झाले की हवा चेक करा. आणि आलून जी रिव्हर गेली आहे ती चिनाब रिव्हर आहे आणि तो व्हॅलीचा तिकडे एक रूट दुसरा गेलेला आहे आणि हा आपल्याला श्रीनगरला घेऊन जातोय. कोसळतात म्हणून कसं RCCचं पूर्ण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जेणेकरून जर दरड कोसळली तरी ती ह्या पिलर RCC सांभाळू शकेल. बघा ना काय टेक्नॉलॉजी वापरली यांनी आणि माइंड वापरला, जेणेकरून हे काय खालती पूर्ण बेकार मागवलं आहे. रस्ता अर्धा तर तो वाहून गेलेला आहे पूर्ण दरड कोसळून. सिंगल लेनच झालेला होता तिकडे, 2 लेन होता आणि आता हा सिंगल लेन झालेला आहे. गाड्या इथूनच येत आहेत आणि जाणाऱ्या पण इथूनच जात आहेत आणि एवढे डेंजरस हेवी व्हेकल ओव्हरटेक करतायत. एक तर ट्रकवाला समोर येऊनच थांबलेला होता, आपला कॅमेरा बंद होता म्हणून, नाही तर तो यार ते पिक्चर सारखा मूवी सारखा एक सीन झाला असा तो. आता एवढा सिंगल रेंज आहे आणि दरड कोसळतात हे बघा. आणि हा टनल बनवला त्याच्यामुळे किती इझी झालंय. आता अगोदर काय कंडिशन असेल, अगोदर तर अजून टायमिंग वाढला असेल, मग आपला वाढला असता. दाखवलेला तो हा रस्ता आहे बघा आणि टनल जस्ट संपून आपण आता बाहेर आलोय आणि रस्त्याची कंडिशन बघा काय आहे, रस्ताच नाही आहे तिथे. कहाँ से है सर आप? मुंबई मुंबई? मुंबई कहाँ जाना? लद्दाख? हाँ लद्दाख लद्दाख? श्रीनगर होके ये सेम अभी रास्ता ऐसा ही है. हाँ, ये रास्ता जाएगा, यहीं से जाएगा। काश्मीरी लोक आपल्याला भेटले तिथे आणि ते आपल्या भाषेची इन्क्वायरी करतात. में से कब निकले? परसों. परसों? हां, ॲक्च्युली का रोडचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे एका साईडचं ट्रॅफिक थांबवलं आहे आणि एका साईडचं ट्रॅफिक चालू ठेवलं आहे त्यांनी. दुसरा ग्रुप आहे रायडिंगचा. तीन रायडर्सचा हा ग्रुप आहे बघा आणि पुढचा जो हेड करतोय ना तो प्रॉपर त्यांना गाईड करतोय. पुढून कोणती व्हेकल ओव्हरटेक करून येत असेल तर तो प्रॉपर त्यांना गाईड करतोय. ॲक्च्युली ग्रुप रायडिंगची हीच मजा आहे, पण सगळे रायडर सोबत असले पाहिजेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं की मागे पुढे होऊन जातो ग्रुप. इकडे छोटासा लंच ब्रेक घेऊया. राइड पे लोग आते हैं, उनको देख के कैसे लगता है आपको? अच्छा लगता है, बहुत अच्छा। बहुत अच्छा लगता है ना, आपका श्रीनगर घूमने आते हैं. बिल्कुल बिल्कुल, जो भी आते हैं हम बहुत खुश होते हैं किसी के आने से। थोड़ी से हे बघा, हे आपल्याला काश्मीरीकडचे भेटलेले आहेत आणि त्यांनी विचारलं की कुठून आलात, त्यांना सांगितलं की मुंबईवरून आलं. तर त्यांना इतका आनंद झाला आणि खरंच त्यांना आनंद होतो, कारण मुंबईवरून आपण बाहेरच्या राज्यातनं बरेच लोक श्रीनगर वगैरे सगळं फिरायला येतात. तर आपणही आलो जेव्हा, तर चला जेवूया पटापटाने निघूया. फिर पनीर कढाई मागवली, कारण पनीर खातोय, कारण याचा अर्थ एकच फक्त होत आहे की बॉडीमध्ये तेवढं प्रोटीन मिळेल, कारण आपण ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर कमी जेवण खातोय.
चला मित्रांनो, लंच झालाय. फक्त आता 96 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे आहेत. 2 तास लागतील. आणि ज्या गोष्टींसाठी आपण आलेलो, आपला डोळे तृप्त झाले. मन तर तृप्त झालंच आहे, सोबत आपले डोळे पण तृप्त झाले. एक बुलेटवाला आहे, त्याने बघा त्याचे पॅनियर्स आणि हे कसं लावलेलं आहे टॉप बॉक्स. ॲक्च्युली तो कोणतरी बहुतेक दुकानाला वगैरे असणार आहे. आणि त्याने दोन्ही साईडला त्याच्या बॅगा लावलेल्या आहेत सामानाच्या. हा जातो पहलगामसाठी. हा बघा, हा इकडनं जो गेलाय ना, हा जातो पहलगामला. आणि आपण श्रीनगरसाठी सरळ जाणार आहोत. आणि पहलगाम म्हणजे आपल्या श्रीनगरचं भारताचं मिनी स्वित्झर्लंड आहे. पाशाच्या बाजूला एक गाडी आहे, त्यात लहान मुलगी आहे, किती क्यूट आहे. ती आपल्याला हात मिळवत होती, अशी बाय बाय करत होती. किती गोड ना. आणि लहान मुलांमध्ये पण किती क्युरिओसिटी असते. चेकपोस्ट सगळे आहेत ना, क्रॉसिंग चालू आहे CRPFचे, त्याच्यामुळे थांबवतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला थांबवलेलं पण होतं, कारण त्यांच्या गाड्यांना पहिलं प्राधान्य आहे. कारण लास्ट टाइम जसं आपल्या एका CRPFच्या गाडीवरती हल्ला झालेला, त्याच्यामुळे हे सगळं प्रिकॉशन्स घेत आहेत. बराच वेळ झाला आम्ही उभे इथे. आता ही तिसऱ्यांदा मी व्हिडिओ चालू केली, पण या मुलांमुळे. ती पण बघा ना, केवढी छान अशी गोड मुलं आहेत. राईट साईडला बघा कसला व्ह्यू आहे. काय डोंगर आहेत आणि वरती पूर्ण म्हणजे लोकांची वस्ती आहे. राईट साईडला माझ्या दुकानं दिसत आहेत ना, सगळे केसर सॅफ्रॉन, केसर सॅफ्रॉन सगळं लिहिलेलं तीच दुकान आहेत. ड्रायफ्रूट. अजून पुढे आपण मार्केटला जाऊ त्यावेळेला अजून आपल्याला बघायला मिळतील. आणि फायनली एक 14 किलोमीटरवरती आपलं डेस्टिनेशन, आणि श्रीनगर 10 किलोमीटरवरती. त्याला श्रीनगरची मुलं भेटले आणि मराठीत बोलतात. कुठे राहतो तुम्ही? मी मुंबईवरून आलोय. मुंबईवर. काश्मीर कसा लागा? काश्मीर वरून लडाख. फायनली श्रीनगरमध्ये आपण पोहोचलोत. आणि इकडचं बघा ना, जुनं स्ट्रक्चरची सगळी घरं आहेत, ही सगळी बघायला मिळतात. आणि आपलं हॉटेलचं जे डेस्टिनेशन आहे ते 6 किलोमीटरवरती आहे. 12 मिनटं दाखवत आहे इकडनं, म्हणून आपण मॅप फॉलो करत चाललो आहे. वरती आपला झेंडा फडकतोय देशाचा, आणि वरती काहीतरी किल्ल्यासारखं आहे, माहीत नाही, पण इन्क्वायरी करू आपण काय आहे. आणि हो हो, समोरच माझा गुरुद्वारा. आणि आपल्याला इथून खाली जायचं आहे. ते बघा ना. पण आता हे बोटिंगचं दिलं आहे की आपल्याला लोकेशन दिलं आहे ना, ते कन्फर्म करूया. बघा ना, मस्त असं दोन्ही बाजूला घर आहेत, म्हणजे सगळे हॉटेल्सच आहेत. ते सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. आणि फायनली आपण पोचलेलो आहोत. मित्रांनो, शेवटी आपल्या म्हणजे फायनल डेस्टिनेशन जे होतं तिथपर्यंत आपण आलोय. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता, बरोबर बोट हाऊस आहे. आणि आपला स्टे आज इकडेच होणार आहे. तर आणि शिकारा पण आहे. ही बघा तिकडे एक आपल्यासाठी एक शिकारा पण आलेली आहे, आणि ती शिकारा आपल्याला दल लेक फिरवणार आणि मार्केट फिरवणार. तर आपण वेळेत पोहोचलोय. थोडं श्रीनगर एक्सप्लोर करूया, दल लेक फिरूया, आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या जे बादशावरती सगळं सामान लागलेलं आहे, पॅनियर्स वगैरे, हे सगळं आपण नेऊन ठेवून देऊया. आपल्यासाठी त्यांनी कावा आणलेला आहे, आणि कावा ओतून दाखवतो मी. आता पिऊयात हा कावा. आणि खरंच कावा एक नंबर आहे. त्याच्यामध्ये जे फ्लेवर्स आले आहेत ना, त्यांनी थोडंसं मध पण टाकलं वाटते. पहिल्यांदा हा कावा प्यायलो आहे, आणि काश्मीरसुद्धा आपलं पहिल्यांदाच झालं आहे. आणि रूम पण मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपलं तर
पॅनियर्स टॉप बॉक्स सगळे तिकडे सेट झाले. हे रायडिंग गिअर्स आपले सगळे असे अस्तव्यस्त आहेत. आणि हा आहे हाऊसबोटचा आलिशान रूम. AC वगैरे सगळं दिलं आहे, पंखा दिलेला आहे. मी तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो. सगळे रायडिंग गिअर्स आपले असेच अस्तव्यस्त पडले आहेत. ॲक्च्युली काय एका रायडरचं काय असतं ना, एक रायडर जो आहे हा त्याचं सामान आहे ना त्याच्यासाठीच सगळं इम्पॉर्टंट असतं. रायडिंग गिअर झाले, हेल्मेट झालं, त्या टॉप बॉक्स, पॅनियर, टँक बॅग, एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. आणि त्या अशा सगळ्या पसरलेल्या असतात ना, तर एकदम मनाला शांती वाटते. पूर्ण फायनली तयार झालो. बोट आपला शिकारा घेऊन जाणार आहे आपल्याला, तो रेडी आहे. त्याच्याशी आपण बोलणं पण केलं आहे. आणि तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो. वॉशरूम दाखवायचं राहिलेलं होतं. हे बघा, ॲक्च्युली थोडंसं मेस झालं वॉशरूम, पण बघा किती ब्युटिफुल आहे. म्हणजे एवढ्याशा जागेत त्यांनी काय मॅनेज केलं आहे. बाथटब पण दिलेलं आहे. आणि हे बघा हे बघा हे वॉशरूम किती असं सुंदर असं. आणि त्यात बाथटब दिलेलं आहे. इथे WC आहे, शॉवर पण दिलेलं आहे. हे बघा. आणि हा आपला रूम तर मी तुम्हाला दाखवलेलाच. कावा पण आपण प्यायलो आहे. आणि आता निघूया, कारण अंधार झाला की मजा नाही येणार. तर आपण निघूया. हे बघा, शिकारावाला आपल्याला इकडे घ्यायला आलेला. आणि ही आपली संपूर्ण बोट हाऊस. आणि हे बघा, लोटस गार्डनमध्येच आहे. आणि लोटस गार्डन मेन पुढे आहे. आणि हा आपला शिकारा. ॲक्च्युली अर्चनाला भीती वाटते पाण्याची. आणि तिचा चेहरा बघा, तरी ती बसली आहे, ती मोठी गोष्ट आहे. तर महाबळेश्वरला आपण जातो नेहमी, पूर्ण ती बोट पकडून बसलेली असते. आणि तसंच ही आता पण तेच झालंय असं वाटतंय. हे बघा, हे आहे ना बोटवाले, आपला शिकारा जो चालवतोय त्याने अर्चनाला गिफ्ट दिलंय. आणि त्याने स्वतः पाण्यातून तोडलं आणि आणून दिलं. बघ एवढा मस्त. पण इकडे खरंच मला लोक आतापर्यंत जेव्हा भेटलो ना मी ज्यांना त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह चांगला रिस्पॉन्स मिळत होता. आणि बोलणं पण. आणि उलट एक तर हॉटेलवरती एक जण तर बोलला की चलो मैं आपको कुछ खिलाता हूँ, आप मेरे यहाँ पे चलो, आज का रात यहाँ पर निकालो. एवढं म्हणजे मस्त वाटलं. हे सगळं लाकडाचं इकडे मिळतं. आणि असं बोटींमध्ये हे सेल करतात. हे बघा. You are now in Kashmir. This is called a floating shop. ओके, फ्लोटिंग Yes, शॉप. yes. फ्लोटिंग शॉप. हे बघा. It's called a floating shop. See, we have something like this also. हो, हे बघ काय दिलं सुपर, Tea coasters. एकदम भारी. Tea coasters. And what's your name? रमेश. How you like Kashmir? Changla. This is Ramesh and this is Katrina. Katrina. See, nice. Lotus Lake. This is called Mahadev. हे बघा मित्रांनो, यांची घरं वगैरे जी आहेत ना ही सगळी अशी फ्लोटिंगच आहेत. हे बघा, हे बोट हाऊस. आणि इथे आता थोड्या वेळानं सनसेट होईल. पण काय नजारा झालाय. आणि सगळी तिकडे सगळी छोटी दिसत आहे. सगळी ती म्हणजे इथून छोटी दिसत आहेत पण ती खरी मोठी आहेत. ती सगळी बोट हाऊस आहेत. आपण जसे आता राहिलोय ना बोट हाऊसमध्ये, सेम तसे. एक नंबर. 9, 10, 11, 12, 13, 14. चलो रखो मेरे तरफ से. मित्रांनो, हा बघा आपल्याला एक लोटसचा बीच वाला भेटलाय. दिखा दो आपका लोटस का बीच. कहाँ से आप? मुंबई. हाँ, खूप छान है. खूप छान आहे ना, खूप छान. हाँ, मराठी में खूप छान मराठीमध्ये है. खूप छान. इकडे तिकडे हे बघा, इकडे तिकडे सगळीकडे. हाँ, सो इकडे आंधने आंध. लोटसचे बीच आहे ते. आणि हे एवढे मोठे आहेत. कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगा की हे प्रॉपर आहेत की काय आहे. हाँ, मिस्टर वंडरफुल फ्लावर मॅन. वंडरफुल फ्लावर मॅन. इकडे इंग्लिश एकदम फाडफड. Ladies, don't be silly. डोंट बी सरी. अनारकली disco चली. हाऊ मच फॉर डिश? Wait. अरे नो मॅन. Because I like for people, no money, don't worry. अरे वाय खाली दुआ में याद रखना. अरे माय गॉड. दुआ से बढ़िया कुछ भी नहीं है. तो सांगतोय की फ्री घ्या म्हणून. हाँ, पण आपल्याला free. ते एक्सेप्ट नाही होत. आपण त्याला पैसे देऊ गाना बोलते त्याचे. हैं ना, महंगा है. हे बघा मित्रांनो, आपण फ्रूट चाट घेतलाय. आणि पाठीमागे बरोबर सनसेट होतोय. हे बघा ना, कसला व्ह्यू येतोय बाहेर. अंगूर. तर तुम्हाला पण कधी प्रॉपर काश्मीर बघायचं असेल, संपूर्ण एक्सप्लोर करायचं असेल, तर तुम्ही ऑगस्ट महिन्यातच या. स्नो तर एन्जॉय करायला याच कोणत्याही त्या डिसेंबर ते फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये. पण स्नोच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पूर्ण श्रीनगर, काश्मीर वगैरे सगळं फिरायचं असेल ना, तर ऑगस्टचा महिना सगळ्यात ब्युटिफुल आहे.
इकडे लोटसचं पण जे पार्क मी दाखवलं आहे ते पण बघा, एवढा भारी आहे. लिली पार्क पण आहे, लिली गार्डन म्हणजे लिली लेक. हे ॲक्च्युली आपल्याला ते पार्कची सवय झाली, लेकची सवय नाही ना बोलायची, म्हणून तोंडातून पार्क येत आहे. पण लोटस लेक, लिली लेक, गोल्डन लेक हे एवढं सुपर आहे. आणि परत त्यांचे जे ग्रास वगैरे जे आलेलं होतं, जे फार्मिंग करतात त्याचं जे आर्टिफिशियल नव्हतं, ते प्रॉपर काय ते ऑर्गॅनिक लेकसारखं होतं, ते पण मी घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा असं सगळा प्रवास आणि हा जो लेकचा आवडला असेल, कारण आपल्याला मार्केट पण थोडं फिरायला जायचं आहे. आज जाऊ किंवा उद्या सकाळी जाऊ. आणि लाल चौक पण जायचं होतं, पण ते 8 वाजता बंद होतं आणि सकाळी 8 वाजता ते उघडणार, कारण त्याच्यामध्ये ते इकडे अलाउडच नाही, कोणाला फिरायला पण देत नाहीत. तर मित्रांनो, मस्तपैकी आपण चाटवरती ताव मारूया. आणि तो बघा तिकडे ब्युटिफुल असा सनसेट होतोय, तो बघत बघत आपण आहे ना आपलं सलाड संपवूया. चला तर मग भेटूया, अजून दुसरं काय एक्सप्लोअर करता येईल ते करण्याचा प्रयत्न करूया. हे बस इकडे बस. दिवस आपला संपलेला आहे. आणि जसं की आपण उधमपूरवरून आज जर्नी आपली स्टार्ट केलेली, आणि संपूर्ण श्रीनगरची म्हणजे काश्मीरची जी घाटी आहे, तर संपूर्ण NH-244 करत आपण श्रीनगरपर्यंत पोचलो. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या बोट हाऊसमध्ये आपण येऊन थांबले होतो. आणि नंतर दल लेक फिरायला गेलेलो, म्हणजे पूर्ण बोटिंग केली. जवळ 3-3.5 तास त्या बोटीचा आनंद घेतला, संपूर्ण बाजार फिरलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, की आपण समजा जर रात्रीचा प्रवास करतोय किंवा दुपारी आपण जम्मू वगैरे क्रॉस करतोय श्रीनगरला येण्यासाठी, तर थोडासा तो प्रवास टाळा. संध्याकाळी अंधार झाला की प्रवास तुम्ही तुमचा बंद करा, कारण बऱ्याच ठिकाणी काय झालेलं, लँडस्लाईड होतात. एक हायवेला पण लँडस्लाईड झालेल्या होत्या, त्या बऱ्याचशा आपण फुटेज घेतलेले पण आहेत. तर तुम्ही तो थोडासा एक रात्रीचा प्रवास इकडे येण्यासाठी टाळा. आणि श्रीनगरमध्ये जरी तुम्ही रात्री आलात ना, तरी तुम्हाला 8 ते 9 नंतर ना तुम्हाला रस्त्यावरती कोणी दिसणार नाही. कारण आम्ही पण आता इन्क्वायरी केली, कारण मला लाल चौकला जायचं होतं. तर ते बोलले, अरे आता आज जाऊ नका, संडेला लाल चौक बंद असतो. आणि संध्याकाळी 8 वाजता तो बंद होतो, तो सकाळी 8 वाजेपर्यंत, म्हणजे 9 नंतरच तो सुरू होतो, कारण त्याच्या आजूबाजूला पण बाजारपेठ आहे. तर मित्रांनो, आपण एक उत्तम प्रयास केलेला आहे ह्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा, प्रेझेंट करण्याचा. आणि आपला जो DJIचा ऑस्मो जो ॲक्शन 5 होता, त्याचा पण तुम्ही मला रिझल्ट सांगा की कसा आहे, कसा वाटला. कारण एवढी जर्नी आपण त्याच्यावरतीच करत आहोत, बाईकवरतीच आपण राईड करताना तोच वापरलेला. आपला गोप्रो आपण नाही वापरलेला आहे, कारण गोप्रोने बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेममध्ये आणलेला आहे. साऊंड क्वालिटी खराब दिलेली होती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी ऑस्मोची पण व्हिडिओ टाकलेली आहे, ती पण तुम्ही जर बघितली नसेल ती पण बघा आणि एन्जॉय करा. आणि हे बघा, हे आपण आपले कपडे कसे सुकत घातलेले आहेत सगळे, हे बघा. कारण 3 दिवस आपण हेच वापरलेले, त्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला परत कुठे धुवायला मिळतील नाही मिळतील माहीत नव्हतं. तर हे पण सगळे वॉश केले. आणि आता जेवून थोडंसं आता स्नॅप घ्यायचा. स्नॅप छोटा नाही घ्यायचा, आता तो सकाळी 7 वाजेपर्यंत तरी घ्यायचा, कारण आपलं सगळं मेस आहे. बघा, सगळं सामान मेस आहे. आपलं चार्जिंगला आपण हे सगळं लावलेलं आहे. बघा, आपले गॅजेट सगळे चार्ज करायला लावलेले आहेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि ह्याच्या पुढच्या पण बऱ्याच व्हिडिओ येणार आहेत, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आपल्याला आपली आहे ना एक पुण्याची 3 मित्र भेटलेले आहेत. आपले मित्र म्हणजे इथे झाले आहेत आणि ते पुण्यावरून आले आहेत, म्हणजे आपल्या राईडमध्ये सगळे मराठी लोक असणार आहेत. त्याच्यामुळे मज्जा येणार आहे, मज्जा. तुम्ही याच्या पुढच्या राईड सगळे एन्जॉय करा. चला तर मग भेटू उद्या सकाळी ठीक 10 वाजता. आणि तो व्हिडिओ आपला नवीन असेल, तर भेटूया 3rd या 4th एपिसोडमध्ये. चला मित्रांनो, टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. आणि बादशाहच्या समोर बघा, समोर एवढी मोठी पहाडी आणि वरती ग्लेशियर्स दिसत आहेत. मजा आहे ना.
आता या घाटांशी आहे म्हणजे सगळं असं घाट सेक्शन करत आपण जाणार आहे. रस्ता खराब आहे. जे ॲडव्हेंचर करायला आपण आलेलो त्या ॲडव्हेंचरची मजा इकडे खरंच येणार आहे. प्रोजेक्ट बिकॉन थँक यू फॉर व्हिजिट. यू आर इन जोझिला. ॲल्टिट्यूड 11,649 फूटवरती आहोत आपण आणि लेह याच्यावरनं 326 किलोमीटर पुढे. बॉर्डर रोड